अरे हो येऊ का? बस काय यार, ये ना. अरे आलो होतो इकडं, चल तुला भेटून जाऊ जाता जाता. बाकी वहिनी, पोरग आहे ना सगळं, आणि आई बाबा ते बाहेर गेले. काय भाऊजी, खूप दिवसांनी चक्कर. अहो वहिनी आलो होता आता इथं, म्हटलं चला याला भेटूनच जाऊ. लय दिवस झाले भेटलं नव्हतं याला. तिला विचार बोल ना. मागच्या वेळेस पण मी आलो, मला आई बाबा नाही दिसले. यावेळेस पण आलोय, ते नाही दिसत. काही झालंय का? काय सांगतो तुला आता, तिलाच विचार. का हो वहिनी, सांगा काय झालंय? अहो काय सांगू भाऊजी, माझं आणि यांच्या आईचं पटत नव्हतं आणि यांच्या आईला पप्पांशिवाय करमत नव्हतं. मग आम्ही फॅमिलीने मिळून डिसिजन घेतला की त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकायचं. आणि असं काही नाही भाऊजी, आम्ही त्यांना वेळेवर पैसे पाणी सगळं पुरवतो. वहिनी, तुमचा हा निर्णय मला खूप आवडला बरं का. आपल्या आई वडिलांना आपण वृद्धाश्रमात पाठवलंच पाहिजे, मोठं झालं. आणि तुम्ही हा निर्णय घेतलेला ना पूर्ण फॅमिलीने, खरंच मानला पाहिजे तुम्हाला. एकदम बेस्ट निर्णय होता. काय रे, बरोबर ना? काय बोलतो तू? काय चुकीचं बोललो मी? एकदम बरोबरच बोललो वहिनी. आणि हा वहिनी, आपला छोट्या कुठे आहे? तो खेळायला गेलाय. खरं तर आता तो पाहिजे होता घरात. आता तुम्ही जे बोलले ना, त्याचे आजी बाबा वृद्धाश्रमात आहे, त्याला कळलं पाहिजे होतं की आता आपण मोठं झालो की आपण पण आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमातच पाठवलं पाहिजे. अहो काय बोलताय भाऊजी तुम्ही पण? काय चुकीचं बोललो वहिनी मी? बरोबरच तर बोललो. तर तुम्ही जे केलं तेच तुमचा मुलगा पण करणार ना, हे त्याला कळलं पाहिजे. आणि हा वहिनी, तुम्ही हे विसरले की तुम्हाला पण भाऊ आहे. त्यांनी त्याच्या आई वडिलांना, तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, मग त्याच्या फॅमिलीने, त्याच्या बायकोनी हा निर्णय घेतला, मग तुम्हाला कसं वाटत? खरं तर आपले आई वडील जेव्हा आहेत त्या वयात आपली पण चिडचिड होणारच आहे. आणि हा वहिनी, तुम्हाला जर तुमच्या मुलांनी अनाथ आश्रमात पाठवलं तर तुम्हाला बरोबर वाटणार आहे. आणि तुमच्या भावाने तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, मग तेव्हा तुम्हाला बरोबर वाटणार आहे काही? तर आपल्या घराला घर पण हे फक्त आपल्या आई वडिलांच्या असण्यामुळेच असतं, हे कोणीच विसरू नका. का ग, कळले ना आपल्याला आपली चूक? हो ना, चला आपण आत्ताच जाऊ आणि आई बाबांना घेऊन येऊ. आणि हा, कोणी पकडले उपवास तर कोणी पकडले रोजे, पण सुखी तोच राहिला ज्याने घरात आई बाप ठेवले.